आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत फ्रेश अशी गऱ्यांची भाजी. ती कशी ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. यासाठी आपण साहित्य काय काय घेतलंय ते लगेच पाहूया. साहित्याची पूर्ण यादी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊ, तर लागल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आता तुम्ही पाहू शकता की आपण हातानेच याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण इथे घेतलेले आहेत फणसाचे गरे, सोबत घेतलेलं आहे तेल, मीठ, राई, जिरं, हिंग. तसंच मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे आपला आगरी मसाला, हळद आणि गरम मसाला. तसंच त्यासोबत घेतलेले आहे सफेद तीळ, 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण, तसंच ओलं खोबरं, सुक्या मिरच्या आणि कोथिंबीर. सर्वप्रथम या गऱ्यांमधल्या सगळ्या बिया आपण बाजूला करून घेणार आहोत. ज्या फणसाच्या बिया आपण वेगळ्या केलेल्या होत्या त्या अजिबात वेस्ट करणार नाही आहोत. त्या सुद्धा आपण उकडवत ठेवलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपण उकडल्या चांगल्या की ऍड करणार आहोत भाजीमध्ये. या उकडायला जास्त वेळ लागणार नाहीये, एक 10 मिनिटात या उकडून होतील. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी आपण ठेवली आहे कढई आणि कढईमध्ये आपण घालणार आहोत तेल आणि तेल आपलं जरा गरम होऊ दे. आता आपण यामध्ये घालूया राई. राई तडतडली की मग आपण घालणार आहोत यामध्ये जिरं. राई जिऱ्याची खमंग फोडणी झाली की त्यात आपण घालणार आहोत 2 बारीक चिरलेले कांदे आणि ते छान परतवून घेऊया. मगाशी साहित्य दाखवताना कढीपत्ता दाखवायचा राहिला होता, तर आपण कढीपत्त्याची पाने सुद्धा घेतलेली आहेत. आता कांदा शिजत असतानाच ती आपण त्यामध्ये ऍड करूया. कांदा थोडा मऊसूत झाला की आपण त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालणार आहोत. आता हे सगळं छान परतवून घ्या. आता यावर ठेवूया झाकण आणि कांदा चांगला शिजवून घेऊया. आपण झाकण उघडून पाहूया. इथे आपला कांदा सुद्धा लाल झालेला आहे, म्हणजे तो शिजलेला आहे. आता यामध्ये करूया आपण सर्व मसाले ऍड. यामध्ये घेतलेला आहे आपला आगरी मसाला, हिंग, हळद आणि गरम मसाला. आता हे मसाले चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये आपण घालणार आहोत गरे आणि गरे चांगले मसाल्यांमध्ये परतवून घेऊया. गरे परतवून झाल्यास त्यामध्ये आपण अर्ध्या ग्लासापेक्षा कमी एवढं पाणी घातलेलं आहे आणि ते परतवून घेऊया. त्यावर ठेवूया झाकण आणि मिडियम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं आपण वाफेवर ठेवणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपली फणसाची भाजी सुद्धा छान वाफळले. आता त्यामध्ये घालूया ओलं खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि सफेद तीळ. हे घालून झालं की पुन्हा आपण परतवून घेऊया. मीठ आणि बिया आत्ताच घातल्यामुळे आपण फक्त 2 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवत ठेवणार आहोत. आपण मगाशी ज्या बिया उकडवत ठेवलेल्या होत्या फणसाच्या, त्या सुद्धा आपण आता यामध्ये ऍड करणार आहोत. फक्त एवढीच दक्षता घ्यायची आहे की बियांच्या वरचं कवर काढून नंतर त्या भाजीमध्ये ऍड करणार आहोत. तर आम्ही काढलेले आहेत कवर, तर तुम्ही करताना ही दक्षता नक्की घ्या.
सगळ्यात लास्ट आपल्याला द्यायची आहे भाजीला वरतून फोडणी. तर त्यासाठी फोडणीचं भांडं घ्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल घाला आणि ते तेल जरा गरम होऊ द्या. तेल आपलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 टीस्पून हिंग. आणि हिंग घातलं की यामध्ये घालणार आहोत आपण 2 सुक्या मिरच्या. आता ही खमंग फोडणी आपण घालणार आहोत फणसाच्या भाजीत. आणि इथे आपली भाजी सुद्धा तयार आहे. अगदी चविष्ट होते, नक्की करून बघा. सीझनल फ्रूटच्या भाज्या अगदी कमी खायला भेटतात, तर नक्की करून बघा आणि आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. अगदी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तसंच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला देखील फॉलो करा. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटूया आजीच्या हातची जादूमध्ये.